कंथेवाडीत भक्तीचा महापूर, श्री चिंचमाई व भैरीदेव मूर्ती प्रतिष्ठापना उत्सवात ग्रामस्थांची एकजूट। राधानगरी तालुक्यातील कंथेवाडी येथे भक्ती, परंपरा आणि एकोप्याचा अद्वितीय संग पाहायला मिळाला। श्री चिंचमाई आणि भैरीदेव यांच्या मूर्तींच्या जीर्णोद्धारानंतर भव्य प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। 4 दिवसांच्या धार्मिक विधींनंतर संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं। 26 मार्च 2026 रोजी कंथेवाडी येथे श्री चिंचमाई व भैरीदेव मूर्तींचा जीर्णोद्धार पूर्ण करून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली। सोमवार ते गुरुवार अखंड पाळण्यात आलेल्या कठोर धार्मिक विधींनंतर हा सोहळा संपन्न झाला। पंचक्रोशीतील भाविक, माहेरवाशीण महिला आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पंचप्राण काढणे, नवीन मूर्तीची भव्य मिरवणूक, प्रतिष्ठापना विधी आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिभावाने करण्यात आले। या संपूर्ण कार्यक्रमाचे पौराहित्य नरसिंहवाडी येथील पुरोहितांनी केले। गावातील तरुण मंडळे, वारकरी संप्रदाय आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आयोजन यशस्वी केले। गावातील सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला। ही आमच्या परंपरेची जपणूक आहे। विशेष म्हणजे गावातील कुटुंबप्रमुख पुरुष आणि महिलांना होमहवनात सहभागी होण्याचा सन्मान देण्यात आला। त्यामुळे प्रत्येकाच्या मनात या सोहळ्याविषयी आत्मीयता निर्माण झाली। मंदिर परिसरात सर्वत्र भक्तीचा ओसंडून वाहणारा माहोल, ढोलताशांचा गजर आणि हरिनामाचा जयघोष यामुळे कंथेवाडी गाव खऱ्या अर्थाने भक्तिरसात तल्लीन झालं होतं। परंपरेची जपणूक आणि ग्रामैक्यतेचा संदेश देणारा हा सोहळा कंथेवाडीकरांसाठी अविस्मरणीय ठरला आहे। कनेक्ट कोल्हापूरसाठी प्राध्यापक बी के पाटील यांच्यासह नामदेव कुसाळे, कंथेवाडी।